रस्ते सुरक्षा आणि वाहतूक कोंडी हा नेहमीचाच प्रश्न. कोणत्याही महानगरात गेलं की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ येते. विशेष करून आता नवनवीन पद्धतीने विकसित होणारी शहर. वास्तविक पाहता या वाहतूक कोंडींच्या संदर्भातून प्रशासनानं आजही ठोस अशी पावलं उचललेली नाहीत आणि ज्याचा परतभाव या सर्वसामान्य लोकांना भोगण्याची वेळ येते. फक्त या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुंबई एक मात्र असं शहर आहे की त्या ठिकाणी वाहतुकीसाठी ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीचे सुरक्षा नियम पाळण्यात आलेत, पण बाकीच्या शहरांचं काय? पुणे असो, संभाजीनगर असो, नाशिक असो किंवा छोटे जे जिल्ह्याच्या पातळीवर असणारे शहर, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकांची वर्दळ येते आणि वर्दळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस या ठिकाणी या कोंडीत सापडतो. मग या कोंडीमुळे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची भूमिका आणि ज्या पद्धतीचे वाताहत, वास्तविक पाहता ही सगळ्या गोष्टी सर्वसामान्याच्या निकडीच्या गोष्टी आहेत, गरजेच्या आहेत. पण कसं आहे की कोणतंही महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, या संदर्भात ठोस अशी पावलं उचलायला यांच्या जीवावर जातं. फक्त प्लॅनिंग, जेव्हा याचं रस्त्याचं प्लॅनिंग केलं जात असेल, जेव्हा एखाद्या व्यावसायिक कॉम्प्लेक्सला मान्यता दिली जात असेल किंवा एखादी भव्य असे संकुलन उभी करण्याच्या संदर्भात काही उपाययोजना करण्यात येत असेल, त्यावेळेस फक्त ट्रॅफिक सोडून, पार्किंग सोडून बाकीच्या सगळ्या विषयांना यांचं प्रमुख लक्ष असेल. त्या ठिकाणी फायर सेफ्टी मॅनेजमेंट असेल, त्या ठिकाणच्या बाकीच्या ज्या सुखसोयी असतील याच्यावर बारीक लक्ष असतं. पण दोन गोष्टी ज्या अति महत्वाच्या आहेत आणि ज्या दोन गोष्टीमुळं सर्वसामान्य नागरिकांची खूप मोठी कोंडी होते. एक तर ट्रॅफिक म्हणजे पार्किंग व्यवस्था आणि दुसरी स्वच्छालय व्यवस्था. या दोघांनाही नेहमीच फाटा मारला जातो. परंतु या सगळ्या गोष्टीला केंद्रीय बिंदू करून ज्या पद्धतीने बीडचे ट्रॅफिकचे इन्चार्ज वैभव पाटील आता सध्या या सगळ्या गोष्टी सोडवण्याच्या मार्गावर आहेत. स्वच्छालयाचा तर मुद्दा त्यांच्याकडे नाहीये, पण ज्या पद्धतीने बीडमध्ये वारंवार होणारी जी वाहतूक कोंडी आहे आणि ज्या पद्धतीनं अतिक्रमणाच्या माध्यमातून जी काही परिस्थिती बीडमध्ये उद्भवलेली आहे, त्याला खऱ्या अर्थानं मोकळं करण्यासाठी आणि रस्ता हा सुरक्षित राहण्यासाठी जे प्रयोग चालू आहेत, ते प्रयोग खऱ्या अर्थानं बीडच्या सुरक्षिततेसाठी चांगले प्रयोग आहेत. परंतु याच सगळ्या गोष्टीत राजकारण पुन्हा आडवं येतं. ज्या पद्धतीने हातगाडी आणि ज्या पद्धतीने अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटणाऱ्या लोकांची जी भूमिका या राजकारण्यांनी पोचवून ठेवलेली आहे आणि वास्तविक स्वरूपात या राजकारणांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मागच्या 2 महिन्यापूर्वी या भाजी मंडईमध्ये जो भाजी विक्रेत्यांसोबत अकांड तांडव या नगरपालिकेने केला आणि वास्तविक स्वरूपात ज्या गोष्टीची रचना आणि ज्या गोष्टीची सुव्यवस्था या नगरपालिकेनं करणं आवश्यक होतं, त्याला मात्र फाटा मारून यांनी रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यांसोबत ज्या पद्धतीचे गैरवर्तन केलं ना आणि ज्या पद्धतीने त्यांच्या दुकानाला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेत ना, ते सगळ्यात मोठे पापाचे धनी हे नगरपालिका आहे. परंतु या सगळ्या गोष्टीची कुठंतरी एक मीमांसा व्हावी, कुठंतरी या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी ज्या पद्धतीने वैभव पाटील सध्या प्रयत्न करतायत आणि विशेष करून बीड मधला जो सुभाष रोड, नगर रोड आणि बशीरगंज हा भाग जो नेहमी या ट्रॅफिकनं गजबजलेला असतो, नेहमी वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सगळ्यात मोठं म्हणजे बीडचं हे मुख्य व्यापारिक केंद्र आहेत. या केंद्रांमुळे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका सर्वसामान्य भोगण्याची वेळ येते ना, त्याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने बीड शहर एक झपाट्याने विकसित होऊ लागलेलं आहे, ज्या पद्धतीने बीडचा आडवा आणि उभा हा विस्तार ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होतोय, परंतु या मोठ्या प्रमाणात होत असताना नगरपालिका मात्र या सगळ्या यंत्रणेमध्ये कुचकामी ठरते. आज दुकानांच्या बांधकाम परवान्याची जी भूमिका यांच्याकडून दिल्या जातात, त्या बांधकाम परवान्यामध्ये त्या व्यावसायिक कॉम्प्लेक्सला किंवा व्यावसायिक दुकानांसाठी ज्या पार्किंगच्या व्यवस्था पाहिजेत
त्या पार्किंगच्या व्यवस्था मात्र फाटा मारला जातो. आणि दुसरी गोष्ट जी सगळ्यात निकडीची आहे, ज्या पद्धतीने जर बाहेरून येणारे लोक या बीडमध्ये जेव्हा आपला बीडमध्ये येतात आणि आपल्या कामासाठी किंवा खरेदीसाठी किंवा महत्वाची शासकीय महत्वाच्या कामासाठी जेव्हा बीडमध्ये येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने या लोकांची सगळ्यात मोठी कोंडी होते ते स्वच्छतागृहामुळे. कुठेही पाहिलं तर स्वच्छतागृहाची जी परिस्थिती आहे ती फाट्यावर मारलेली आहे. नगरपालिकेने आजपर्यंत या स्वच्छतागृहाच्या बाबतीत आजही कसल्याही पद्धतीची भूमिका घेतलेली नाही. फक्त मोठमोठ्या पाट्या लावल्या जातात, सुंदर शहर, स्वच्छ शहर. पण त्या स्वच्छ शहर आणि सुंदर शहरामध्ये जी स्वच्छतेची सगळ्यात मोठी कोंडी होते ती या स्वच्छालयांमुळे होते. पण आपली भारतीय परंपरा, आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छालय करण्याची सवय. मग त्या ठिकाणी फक्त आम्हाला आडोशाची गरज असते. आणि अशा आडोशाच्या जागा हुडकून हुडकून ज्या पद्धतीची दुर्गंधी आणि ज्या पद्धतीची घाणीचं साम्राज्य आम्ही वाढवतो ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात येतं. पण याच खऱ्या अर्थानं नगरपालिकेने कधी कटाक्षानं यावर लक्ष दिलेलं नाही. आणि दुसरा मुद्दा आहे पार्किंग. आणि ज्या पद्धतीने अतिक्रमणाच्या माध्यमातून थाटलेली दुकानं, तुम्ही सुभाष रोडला जा, नगर रोडला जा किंवा भाजी मंडईत जा किंवा मग बशीरगंज मध्ये जा, हे सगळे जे महत्वाचे हॉटस्पॉट आहेत बीड मधले, हे नेहमीच वाहतुकी कोंडीच्यामुळे गजबजलेले राहतात. या पद्धतीनं भाजी विक्रेत्यांसाठी योग्य त्या पद्धतीच्या भाजी मंडईचे नियोजन या नगरपालिकेला कधी करताच आलं नाही. आणि वास्तविक परिस्थितीत जी भाजी मंडई सुभाष रोड आणि बशीरगंजच्या मध्ये वसवलेली आहे, त्या ठिकाणी मूळ ज्या दुकानं आहेत त्या दुकानांची जर अवस्था पाहिली तर ती अवस्थेमध्ये भाजी विक्रेते कधी भाजी विकणारच नाहीत किंवा सर्वसामान्य माणूस हा भाजी खरेदी करण्यासाठी मध्ये जाणारच नाही. इतक्या घाणीच्या साम्राज्यात वसवलेलं हे भाजी मार्केट. अशा परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं आंधळं पीठ दळत आहे आणि कुत्रं पीठ खातंय, अशी जर परिस्थिती जर या नगरपालिकेने करून ठेवली असेल आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं वैभव पाटील आज या वाहतूक कोंडींच्या संदर्भातून ज्या पद्धतीची उपाययोजना करतायत, त्याला मूळ खीळ ही नगरपालिका आहे. कारण की कसल्याच पद्धतीचं नियोजन यांना आजपर्यंत करता आलेलं नाही. फक्त ज्या पद्धतीनं या भाजी विक्रेत्यांवर जेव्हा अतिक्रमणाचा गाडा येतो, अतिक्रमणाची जी तलवार लटकते आणि जेव्हा मग या अधिकारी जेव्हा कारवाई करायला पुढे सरसावतात ना, तेव्हा यांची विक्टिम कार्ड ज्या पद्धतीनं बाहेर पडतात, मग त्या ठिकाणी धार्मिक भूमिका समोर येते, त्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती समोर येते. मग ह्याला सोडवण्यासाठी जरी नगरपालिकेची मुख्याधिकाऱ्यांनी जरी हा आदेश काढलेला असेल, तरीही त्याला रोखण्यासाठी या नगराध्यक्षांचे प्रतिनिधी पुढे सरसावतात. आपल्या ज्या मतदारांची जी भूमिका हेळसांड होते त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण हे प्रयत्न कशासाठी? तर वास्तविक स्वरूपात जर नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्था करता नाही आली, तर ज्या पद्धतीचे आदेश काढून ही अतिक्रमणं आणि ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी नेहमी केली जाते, ती जर सोडवण्याचा प्रयत्न जर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असेल, तर त्याला मग अशा पद्धतीचे विक्टिम कार्ड काय? आणि असे विक्टिम कार्ड प्रत्येक शहरात खेळले जातात. मागच आम्हाला तो शहागंजचा चांगला अनुभव आमच्या समोर मांडला गेलेला आहे. शहागंजमध्ये ज्या पद्धतीने त्या फळ विक्रेत्यांनी त्या मार्केटवर ज्या पद्धतीची अतिक्रमण करून रस्ते सगळे ब्लॉक केलेत, आणि जेव्हा महानगरपालिकेने या अतिक्रमणावर आपली चपकार चालवली, आपला चाबूक आसूड ओढला, तेव्हा हे नगरसेवक आपल्या मतदारांच्या हितरक्षणासाठी भलेही अतिक्रमण ज्या पद्धतीने अवैध पद्धतीने ठरवलेलं असेल, म्हणजे कायद्याच्या बाह्य असेल, तरीही या संदर्भात संरक्षण करण्यासाठी हे पुढे सरसावतात. मग त्या पद्धतीने ज्या पद्धतीने महानगरपालिकेत आणि MIMच्या त्या नगरसेवकांचा जो कलगीतुरा रंगला, ते प्रकरण शेवटी काय म्हणजे जे नावं घेतली होती आणि सस्पेन्शन काढलं होतं, त्याच्यावर मात्र राजकारणाची खेळी करून दुसऱ्या विषयाला उचकून यांना वाचवण्यात आलं. पण दुसऱ्या परिस्थितीत ज्या पद्धतीचे विक्टिम कार्ड खेळून
आणि ज्या पद्धतीची कोंडी करणारेच लोक याला संरक्षण द्यायला तयार होतात. मग असे विश्वास पाटील सारखे जे कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांच्या मनात खऱ्या अर्थानं या कामाची सचोटी असते, त्या लोकांची कर्तव्यावर खऱ्या अर्थानं गदा येते. आणि ही गदा खऱ्या अर्थानं या भारताच्या विकासाला सगळ्यात मोठी गतिरोधक आहेत. कारण की प्रशासकीय अधिकारी जर एखादा जागरूक असेल, जसं तुकाराम मुंडे साहेबांचं झालंय. तुकाराम मुंडे साहेब हे चांगल्या कामासाठी पुढे सरसावलेत, परंतु त्यांच्याच बाजूला जी लोक आहेत त्या गाड्या पंक्चर करण्याचं काम करतात. मग अशा परिस्थितीत जर एखादा वैभव पाटील असेल की तुकाराम मुंडे किंवा विश्वास नांगरे पाटील असतील किंवा अन्य कोणी अधिकारी की जो आपल्या कर्तव्याला जागतोय, त्या जागणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने अडचणीत आणून सर्वसामान्याची कोंडी करण्यामध्ये या राजकारण्यांना जे रस आहे ना, किंवा ज्या पद्धतीने आपल्या जातीचा विक्टिम कार्ड खेळून जे निवडून येणारे जनप्रतिनिधी आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं आता जनतेनं धडा शिकवला पाहिजे. कारण की कोणतीही गोष्ट ही संवैधानिक असेल, ती कायद्याच्या चौकटीत बसणारी असेल, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्यायावर आवाज उठवणं हे जनप्रतिनिधीचं नैतिक कर्तव्य. पण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या घटना आणि कायद्याला फाट्यावर मारून स्वतःची मक्तेदारी दाखवणाऱ्या घटनेवर जर हे जनप्रतिनिधी विरोध दर्शवत असतील, आपल्या संवैधानिक दिलेल्या अधिकाराला जर चुकीच्या पद्धतीने वापरत असेल, तर खऱ्या अर्थानं प्रशासनाने आणि जनतेने याचा खऱ्या अर्थानं समाचार घेतला पाहिजे. अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने वैभव पाटील सध्या सगळ्यात मोठ्या पद्धतीच्या कर्तव्यावर आहेत आणि ज्या पद्धतीने बीड शहराची ही कोंडी ती सुरक्षित आणि व्यवस्थित करण्याच्या मागे आहे. खऱ्या अर्थानं नगरपालिकेने आता जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स बीडमध्ये उभा राहिले, भलेही त्याच्यात या राजकीय सत्ताधाऱ्यांची जी काही भूमिका असेल किंवा मोठमोठ्या लोकांनी ज्या पद्धतीची टेबला खालून वजन सरकून आपले प्लॅन इस्टिमेट मंजूर करून घेतलेले असतील, त्यांना आता खऱ्या अर्थानं नोटिसा पाठवून त्या वाहतुकीसाठी त्यांनी त्या पार्किंगसाठी काय व्यवस्था केली आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये ग्राहक जातो, ज्या कॉम्प्लेक्समध्ये खरेदीसाठी जाणारा ग्राहक, त्या कॉम्प्लेक्सची जबाबदारी त्या ग्राहकाची गाडी पार्क कुठं करावी ही त्या कॉम्प्लेक्सची जबाबदारी असते. मात्र ह्या सगळ्या गोष्टी झटकून ज्या पद्धतीने हे कॉम्प्लेक्सवाले रस्त्यालाच पार्किंग व्यवस्था बनवतात ना, तेव्हा अशा पद्धतीच्या वाहतूक कोंडीला सगळ्यात मोठी चालना मिळते. त्यामुळं आता महत्वाचा विषय जो आहे, बीडमधले जे मोठे मोठे व्यापारी आहेत किंवा जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, त्या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आतापर्यंत पार्किंग व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आली आणि या पार्किंगला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी कशा पद्धतीने स्वच्छालयगृह आणि ज्या पद्धतीची चांगली पार्किंग व्यवस्था, या दोन्ही गोष्टी नगरपालिकेने तपासून सर्वसामान्याच्या होणाऱ्या कोंडीला आणि वैभव पाटील ज्या पद्धतीने काम करतायत त्यांच्या कामाला वेग देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठीच नमस्कार.